अरे त्या गाडीजवळ काय करताय तुम्ही? हा नाही नाही, थांब 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 थांब. तुम्ही ना असे ऐकायचेच नाही. हा? अरे तू तरी काय करायला लागला रे इथं? तुला नाही कळत का? हे पोरं पळालं का? काय गाडी पाहिली नाही का? काय केली यांनी? हे आत्या, काय चाललंय हे सगळं? कशी मुलं बघत होती माझ्याकडे? किती ऑकवर्ड वाटत होतं मला. काय वाटत होतं? म्हणजे असे डोळे मोठे करून बघत होते माझ्याकडे. झोपले होते ना मी. अगं लहान पोरं आहेत ती, गाडीत कोण झोपलं म्हणून बघत असतील. असं कसं असं कसं? बरं त्यांचं सोड, तू गाडीत का झोपली होतीस? ते तिथे घरात एवढ्या गरमीत झोपच लागत नव्हती मला. कसे झोपता तुम्ही? बाई आम्हाला सवय आहे. आता तुला त्या गार हवेची सवय, आमच्यासारख्या झोपडीत कशी झोप येणार तुला? पण गाडीत तरी व्यवस्थित झोप लागली ना ग? हा. अगं अंग बिंग नाही ना अवघडलं? नाही. बरं आज काही काम बी? अगं म्हणजे ते शूटिंगला का काय जाते ना तू? आहे ना, आहे शूटिंग. आणि माझा एकही दिवस ना असा वाया जात नाही. काही ना काही चालूच असतं माझं. आता तेच करणार आहे. थोडं आवरलं ना की निघेन मी. आणि तसंही आशूला जायचंच असेल ना, तिला पण सोडेन मी. अगं पण ती तर निघून गेली. OMG, इतक्या लवकर? हा अगं कालपासून ते डोक्यात घेतलंय ना पुस्तकाचं, तर आता रद्दीवाल्याकडे जाते म्हणाली. आणि त्याच्याकडे जर ते पुस्तक भेटलं ना तर ते घेऊन नगरकरांकडे द्यायला जाणार आहे, म्हणून लवकर निघाली. अरे देवा, मला खरंच खूप उशीर झाला वाटतं. आत्या, हा रद्दीवाला आहे कुठे? दादा. हा बोला ताई, किती रद्दी? रद्दी नाही, मग पुस्तक पाहिजे. हो ताई, हे का पुस्तकाचं दुकान आहे का? बोनीची वेळ झाली आहे. रद्दी असेल तर सांगा, 2 रुपये किलो घेतो. मी देते ना तुम्हाला 2 रुपये. फक्त तेवढं पुस्तक द्या. काय? माझ्या बहिणीने तुम्हाला काल रद्दी आणून दिली ना, त्यात चुकून एक खूप महत्वाचं पुस्तक आलंय, तेच पाहिजे. हो ताई, एवढी रद्दी आहे, आता तुमचं पुस्तक कसं शोधणार? दादा खूप महत्वाचं पुस्तक आहे हो, प्लीज बघा ना. ताई गाडी पण आत्ताच लावली आहे. मी थांबते ना, पण तुम्ही तेवढं पुस्तक बघा. बरं थांबा, मग मी एवढं आवरून घेतो. ही आहे कालची रद्दी, पायात सापडत आहे का? आहे का यात? मग ती रद्दी गेली असणार. पुस्तक दिलं नाही तर नगरकरबाई आणखी चिडतील. काय करू? दादा, ह्या गट्ट्यात बघा ना, आम्ही जे शिलाईचे कामं करतो ना त्याची मापं आहेत ह्या पानावर. त्यात असेल. बरं बघा, शोधा. सापडलं पुस्तक. दादा थँक्यू. हा हे घे 2 रुपये. झेंडू, आशू गेली तेव्हा तुम्हाला उठवलं का नाही? सॉरी पम्मी दी, मी झोपले होते तेव्हा. आता ना तिला शोधावं लागेल. शुभूच्या घरी जायच्या आधी ना तिला सांगावं लागेल की जर शुभू तुझ्याशी बोलायला आला ना तर बोल ग बाई. आता ती रद्दीवाल्यांकडे भेटेल आपल्याला. ड्रायव्हर, चला लवकर. स्टॉप 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 स्टॉप. रद्दीवाले भैयाजी. हा बोला मॅडम, किती आहे रद्दी? OMG, म्हणजे किती? मैं आपको रद्दी लेके आई हूँ, ऐसा लगता है क्या? हो मॅडम, मग इथं कोणी शॉपिंग साठी येणार आहे का? एक मिनट, यहाँ पे कोई मुलगी पुस्तक लेने को आई थी
थी क्या? पुस्तक घ्यायला हा आली होती. OMG, मीला तिला पुस्तक उसको. हो मॅडम, मराठीत विचारलं तरी उत्तर देईल मी. आमच्या पम्मी मॅडम ऍक्ट्रेस आहेत, त्यामुळे त्यांना असं हिंदी बोलावं लागतं. ए बाबा सांग ना पटकन, मिळालं का तिला पुस्तक? घेऊन गेली ती. OMG, म्हणजे आता ही शुभूच्या घरी जाणार तर. झेंडू, लेट्स गो. ड्रायव्हर, लेट्स गो. ए झेंडू, लक्ष ठेव, बघ कुठे आशू दिसते का ते. चल. ते पुस्तक दिलं की मग परत नगरकर बाईंच्या घरी जायचं काहीच कारण नाही. ही शेवटची वेळ. ह्यानंतर फोटोग्राफरलाही भेटणार नाही. कदाचित ह्या मैत्रीचा प्रवास एवढाच असेल. पण फोटोग्राफर, तुम्ही मला केलेली मदत कधीच विसरू शकत नाही. माझ्यासाठी ही मैत्री कायम असेल. मग ह्यापुढे आपण भेटणार नसलो तरीही. तुझ्याकडे एक पुस्तक आहे. तू पहिल्यांदा आमच्या घरी आली होतीस तेव्हा मी तुला वाचायला दिलं होतं, आठवतंय? ते पुस्तक गेटवरच्या लेटर बॉक्स मध्ये टाकायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, यापुढे या घराचा उंबरठा कधीही ओलांडायचा नाहीस. ए स्टॉप 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 स्टॉप. आशू आशू. हाय आशू, ये गाडीत बस. नको पम्मी दी, मी जाईन. मोठी मी आहे की नाही, मग माझं ऐकणार नाही तू? पम्मी दी, आशू, आता जोपर्यंत तू गाडीत बसत नाही ना, तोपर्यंत मी इथेच उभी राहणार आहे, सन मध्ये. होऊ दे मला टॅन. आणि मला होणारा त्रास जर तुला बघायचा नसेल ना, तर चल ना गाडीत बस. OMG, सापडलं तर पुस्तक. देऊन टाक आता त्या शुभूच्या मम्मीला. नाही, घराबाहेरच्या बॉक्समध्ये ठेवायला सांगितलंय. असं का बरं? त्यांनी मला घरात यायचं नाही म्हणून सांगितलंय. असं का म्हणाली ती शुभूची मम्मी? पम्मी दी, आता झालं ते झालं. आता एकदा काही पुस्तक दिलं मग सगळं कायमचं थांबेल. सगळं संपवून कसं चालेल? आता तर सुरुवात झाली. शुभूची मम्मी, ज्या मुलीला तू घरात येऊ नको म्हणून सांगितलंस, तिला मी कायमची तुझ्या घरात पाठवणार आहे. ड्रायव्हर, लेट्स गो. सगळं सामान व्यवस्थित घेतलेस ना? हे म्हणजे काही विसरलं वगैरे नाही ना? हो बाबा, मी सगळं सामान नीट भरलंय आणि मी लिस्ट सुद्धा चेक केली. बाळ, तू मला स्टेशनवर सोड आणि कॉलेजमध्ये जा. हं? होय. आई, मंदार पण येईल तुम्हाला सोडायला. कशाला? दोघांचं काय काम आहे? बाळ एकटा येऊ दे ना. हा, आणि शुभंकर, तू आईला व्यवस्थित गाडीत बसवून दे आणि मग कॉलेजला जा. आणि बऱ्याच वर्षांनी मी घर तुमच्यावर सोडून जाते. नीट लक्ष ठेवा. तू घराची अजिबात काळजी करू नकोस.
मी आहे ना, मी मुलांकडे सुद्धा नीट लक्ष देतो. ते ठेवालेच हो, पण तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. कविता, यांचा चहा दिवसभरात एखाद्या वेळेला बंद. हो आई, तुमच्या शब्दाबाहेर आहे का मी? आणि तुम्ही तुमच्या गोळ्याही वेळेवर घेत जा. हो. बाळ, तू सुद्धा कॉलेजमधून वेळेवर येत जा. हा. हो आई. आणि कविता, हो आई. हे बघ, घरात कुणी असो वा नसो, तू या घरातली बाई आहेस. घरात नीट लक्ष दे. नाही, हे आहेतच, पण तरी सुद्धा तुझं लक्ष हवं घरावर. हो आई, मी घराकडे चांगलंच लक्ष ठेवील आणि ती अश्विनी घरात येणार नाही ह्याची पण काळजी घेईल. आई, मी दही साखर घेऊन येते. तुम्ही निघताय ना? आलेच हा. तू इथे काय करतोयस? आईंच्या बॅग गाडीत ठेवायच्या असतील ना? शुभंकर गेलाय ठेवायला. काय सांगतोस? बाईंनी बाळाला सांगितलं बॅग गाडीत ठेवायला? हो. साखरेचा डबा दे तेवढा. कविता, तू आत्ता आईसमोर अश्विनीचा विषय काढायची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? आईंच्या मागे ती मुलगी इथे आली, मग कुणीतरी लक्ष ठेवायला नको का? हो कविता, लक्ष ठेवायला हवं आणि तू ठेवशीलही. पण कविता, आत्ता तिचा विषय काढायची काहीच गरज नव्हती. उगाच आईला जाताना टेन्शन कशाला द्यायचं? आणि तसे नेहमी शाळेत गेल्यानंतर घरात काय होतंय, शुभंकर घरी आला का, मंदार घरी आला का, बाबांनी त्यांच्या गोळ्या नीट घेतल्या का, या सगळ्या गोष्टींचा विचार सतत करत असते आई. आणि हे सगळं प्रकरण एवढं मोठं झालंय ना, मला खरंच असं वाटत नाही की तिच्या बाकीच्या कामांच्या टेन्शनमध्ये ना तिला अजून काही नवीन टेन्शन द्यायला मला नाही आवडणार. आईंना येणाऱ्या टेन्शनचा तू काय एवढा विचार करतोयस? ज्याच्यामुळे टेन्शन आलंय तो शुभंकर तर मूग घेऊन गप्प बसलाय. OMG शुभू. पम्मी दी, मी जाऊन येते. तुला नगरकर बाईंनी पाहिलं तर कळलं. हे बघ, ती बाई मला काय म्हणेल ना याचं मला वाईट वाटत नाहीये, पण तुझी आणि शुभूची एवढी चांगली मैत्री असताना पण तुम्ही एकमेकांशी बोलत नाहीये ना याचं वाईट वाटतंय मला. आशू, मी मोठी आहे की नाही? मग माझं एक ऐकशील? ओनली वन. जाऊन शुभूशी बोल तरी, त्याला काय म्हणायचं ऐक तरी. पम्मी दी, आशू बघ, मी राघवे ना, अँग्री. अगं त्यांच्या आईला हे नाही आवडणार. पण शुभूची मम्मी नाहीये ना इथे, नाहीये की नाही? मग तू जा आणि तिथे जाऊन पुस्तक ठेव. तो आलाच तर त्याला काय बोलायचं ऐकून तर घे. जा.
जा ना, हीच ती वेळ आहे. OMG, how sweet! OMG, शुभूची मम्मी. व्यवस्थित जा आणि पोहोचल्यावर फोन कर. हो आणि काळजी घे जरा स्वतःची. हो, तुम्ही काळजी घ्या. आई, काळजी तर घ्यायलाच हवी ना. आई, मी जाते. तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिली आहे ना. हो, पण मी नसताना. मी मुलींनी दिलेला शब्द पाळलाय. मी पाहिलंय बाळ. मी आता मुंबईला जाते, पण या दिवसात तूही तिला भेटणार नाहीस याची काळजी घे. 5 दिवसानंतर मी परत येईनच. निघूया. शुभूची मम्मी, जा, खुशाल जा. आशू आणि शुभूला एकमेकांच्या समोर यायला देत नाहीस का? बर, आता तू परत आल्यावर नाही ना दोघांना गळ्यात गळे घातलेलं बघितलंस तर नाव नाही लावणार मी पम्मी. कारण पम्मी तिथे काय कमी.